हॅलो एव्हरीवन, वेलकम टू दीपास किचन। आज मी बनवलेत मोदक आणि एवढे क्रिस्पी आणि एवढे भारी झालं होतं ना, त्याचं सारण खूप छान आणि खूप टेस्टी लागत होतं। तर तुम्ही नक्की बनवून बघा घरी। चतुर्थी असते महिन्याला, तर ज्याला उपवास असतील तर ते बनवतच। तर इथे मी गव्हाचं पीठ घेतेय। गव्हाच्या पिठापासून मस्त असे मोदक बनवतेय। मैदा न वापरता मस्त हेल्दी असे गव्हाच्या पिठापासूनच बनणारे जे मोदक आहे ते मी बनवून दाखवणार आहे तुम्हाला। तर जो व्हिडिओ आहे तो पूर्ण बघा आणि प्लीज व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा, कारण की हे जे व्हिडिओ आहे तर ते मी खूप मेहनतीने बनवते। तर 2 वाटी मी इथे पीठ घेतलंय। त्याच्यामध्ये 4 मोठ्या साईजचे चम्मच जे आहे तर ते मस्त असं गरम तेल टाकून त्याला चांगलं मिक्स करून घेतलंय आणि बघू शकता असा गोळा बनला पाहिजे त्याचा, आणि फोडताना पण असं मस्त एकदम चांगलं प्रॉपर मिक्स झालं पाहिजे ते। आणि त्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून त्याला मळून घ्यायचंय। जसं की आपण समोसा वगैरे बनवतो ना, त्याच पद्धतीने हे जे पीठ आहे थोडंसं कडक बनवायचंय। म्हणजे जास्त चपाती वगैरे बनवतो तर त्याला कसं थोडं सॉफ्ट लागतं ना, तर याला थोडंसं कडक बनवायचंय। आणि याला थोडं म्हणजे 10 ते 15 मिनिटं मी याला साईडने ठेवतेय, म्हणजेच सारण बनेपर्यंत त्याला साईडने ठेवून देतेय। तर इथे माझ्याकडे खोबरखीस नव्हता, तर खोबरा तर होता, तर त्याचंच मग मी खीस बनवला। तर इथे 1 वाटी खोबरखीस घेतेय आणि जो खवा आहे तर खवा मी घेतेय अर्धी वाटी। 1 वाटी खोबरखीस आणि अर्धा वाटी इथे खवा घेतेय। तर प्रॉपर खवा तुम्हाला थोडासा जास्त टाकायचा असेल तर वाटी भरूनही टाकू शकता। फक्त जितकं म्हणजे खोबरं घेतलंय तितकंच खवा असावा किंवा त्याच्यापेक्षा कमी असावा, म्हणजेच अर्धी वाटी असावी। तर इथे त्याला जे खोबरं आहे आणि खवा आहे तर त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचंय। तर इथे मी ऑप्शनल काही ड्रायफ्रुट्स घेतेय, तुमच्याकडे असेल तर तुम्ही टाकू शकता, अजून छान लागतं। तर इथे मी बदाम घेतलेत 5 ते 6 आणि काजू पण घेतलेत 5 ते 6 आणि मनुके घेतलेत आणि त्याच्यानंतर विलायची घेतलीये, पिस्ता घेतलाय आणि अजून खसखस, ही बारीकवाली खसखस आहे, छान लागती मोदक मध्ये, खूप भारी लागती। तर नक्की जी खसखस आहे तर ती नक्की टाका। आणि त्याच्यानंतर सगळे ड्रायफ्रुट्स मी बारीक चॉप करून घेतले आणि जे मिक्स केलेलं सारण होतं, म्हणजेच खोबऱ्याचं आणि खव्याचं मिक्स केलेलं, त्याला गरम करून घेतलं थोडंसं 2-3 मिनिटं। आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये खसखस टाकली। खोबरं जे आहे तर त्याला थोडंसं गरम करायचंय आणि खवा पण चांगला आपला फ्राय करून घ्यायचा आहे। जे मोदक आहे तर ते बरेचसे दिवस टिकावे म्हणून मग त्याच्यासाठी तो जो खवा आहे त्याला परत चांगलं परतून घ्यायचंय खोबऱ्यामध्ये। आणि जे ड्रायफ्रुट्स आहे तर ते मी टाकलेत सारणामध्ये आणि ड्रायफ्रुट्स जे आहे तर त्याला पण चांगलं मिक्स करून घ्यायचंय त्याच्यामध्ये। आणि बघा सारण आपलं झालंय, 6 ते 7 मिनिटांमध्ये सारण रेडी। आणि इथे मी साखर जी आहे तर ती नंतरच टाकते, थोडंसं म्हणजे कोमट असतानाच टाकते। जास्त गरम मला थोडं हे वाटते की बाबा त्याचं पाणी ना सुटावं, म्हणून मी त्याच्यामध्ये साखर पिठी जी आहे तर ती नंतर ऍड करते। तर विलायची टाकलीये 4 विलायची टाकलीये आणि साखर घेतलीये 3 वाटी आणि त्याला चांगलं बारीक करून घेतलंय। आणि 3 वाटी साखर जी आहे तर ती पुरेशी होती। तर तुम्हाला गोड अजून पाहिजे असेल तर तुम्ही साखर अजून टाकू शकता। आणि जे सारणामध्ये साखर टाकल्यानंतर त्याला चांगलं परत मिक्स करून घ्यायचंय आणि ते सारण बनवून झालंय। तर पीठ पण बघा मस्त असं झालं होतं, हलकंसं सॉफ्ट झालं होतं। तर त्याला परत चांगलं असं मळून घ्यायचंय जेणेकरून जे मोदक आहे तर ते मस्त असे क्रिस्पी बनतील। तर इथे छोटे छोटे बॉल्स बनवायचे ते पिठाचे आणि त्याच्यामध्ये छोटीशी पुरी टाईपमध्ये लाटायचं आणि मस्त त्याचा शेप द्यायचा तुम्हाला, जसा म्हणजे छोटे छोट्या पाकळ्या करून त्याला मस्त असा शेप द्यायचा। भारी वाटतं मोदक। आणि चतुर्थी असते तर नक्की बनवतोच आपण, कारण की उपवास असतो त्या दिवशी। तर संध्याकाळच्या टायमाला पूजेला आपण पूजा करतो संध्याकाळी, म्हणजे उपवास सोडण्यासाठी, तर तेव्हा आपण नक्कीच बनवतो मोदक। तर अशा पद्धतीने पण तुम्ही बनवू शकता। खूप सिंपल पद्धत आहे आणि खूप सोपी आहे, काही बाहेरून वगैरे आणायचं काही काम नाहीये सामान। घरच्या घरी मस्त न मैदा वापरता हेल्दी असे मोदक भारी बनतात आणि एकदम क्रिस्पी
खूप क्रिस्पी लागतात आणि कमीत कमी 15 ते 20 दिवस तर आरामशीर टिकतात हे मोदक, खूप छान लागतात. तर इथे बघू शकता किती छान मस्त अशा शेप दिलाय मी त्याला, छोट्या छोट्या पाकळ्या करून त्याचा मस्त अशा शेप दिलाय. तर एका कढईमध्ये मी तेल घेतलंय. गॅस एकदम कमी ठेवायचा आहे, फुल गॅस ठेवायचा नाहीये आणि एक एक करून त्याच्यामध्ये टाकून घ्यायचंय. आणि गॅस म्हणजे माझ्याकडे 2 गॅस होते, एक गॅस मोठा आणि एक गॅस छोटा. तर मग छोटा चालणारा जो गॅस आहे त्याच्यावरच मी मोदक ठेवले आणि एक एक करून 4-5 टाकले, म्हणजे जेणेकरून जे मोदक आहे ते चांगले तळले पाहिजे. तर काय होतं की आपण जेव्हा मोदक टाकतो तर ते पलटी, म्हणजे ज्या साईडने आपण कड्या बनवतो त्या साईडनेच पलटी होतात आणि खालची बाजू राहती. तर मग मी म्हणजे ते सरळ होतच नव्हते, तर मी काय केलं की झाऱ्यामध्ये त्याला हे केलं आणि चमच्याने त्याला थोडंसं हलवलं, म्हणजे सरळ केलं, जेणेकरून जो खालचा भाग पण आहे तर तो चांगला तळेन आणि कच्चा राहणार नाही. त्याच्यासाठी मग त्याला दोन्ही साईडने चांगलं तळून घेतलंय. तर बघू शकता किती छान मस्त असा शेप आलाय त्याला, दिसतोय. आणि असे करून सगळे मोदक मी तळून घेतेय. तर गॅस कमीच ठेवायचा आहे. भले गॅस म्हणजे लवकर होण्याच्या चक्करमध्ये म्हणजे वातड, म्हणजे असं थोडंसं त्याचं जे टेस्ट आहे तर ती असं वातड टाईप येऊ शकते, म्हणजे लूज पडतात. मग जर का फटाफट तळायच्या चक्करमध्ये जर का तुम्ही त्या मोदकला लूज पाडू शकता. तर इथे कमी गॅसवर ठेवलं की मस्त असे क्रिस्पी होतात. आणि काय करायचं की थोडेसे थंड झाले की लगेच आपलं एखाद्या डब्यामध्ये वगैरे भरून ठेवायचे, जेणेकरून जो क्रिस्पी आहे पण त्याचा तो जाऊ नये म्हणून लगेच डब्यामध्ये भरून ठेवायचे. तर बघू शकता मी मस्त अशी टेस्ट करतीये. खूप छान